आपल्याला माहीत आहे का, शिवपिंडावर धोत्र्याची फुले का वाहिली जातात? याच्या मागे पौराणिक कारण आहे. शिवपिंडावर धोत्र्यामागेची फुले वाहण्यामागे एक कथा आहे. समुद्र मंथनातून जेव्हा विष बाहेर पडले तेव्हा भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली आणि ते बेशुद्ध झाले. त्यावेळी विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी शंकराच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला. तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्रा वाहण्याची परंपरा सुरू झाली. धोत्रा हे विषारी असले तरी ते शंकराला अत्यंत प्रिय मानले जाते. यामागे अशी श्रद्धा आहे की ज्या गोष्टी जगात विषारी आणि वाईट मानल्या जातात त्याही शंकरांना अर्पण केल्यास त्या पवित्र होतात आणि त्याच्यातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच धोत्रा हे महादेव नेहमी ध्यानात मग्न असल्यामुळे आणि कैलास पर्वतावर प्रचंड थंडी असल्यामुळे शरीराला उष्णता देण्यासाठी वापरले जाते असे काही ठिकाणी मानले जाते. यामुळेच धोत्र्याचे फूल शिवपिंडावर वाहल्या जाते. जय नरहरी, हर हर महादेव.